आतापर्यंत आपण कुबेरटीस बघतोय है ना. कुबेरटीस मध्ये आपण पूर्ण बेसिक पासनं आर्किटेक्चर डिस्कस केलेलं आहे. आणि देन त्यानंतर आपण काय बघितलं आहे, आर्किटेक्चर एकदा रिकॉल करा. काय असतं आर्किटेक्चरमध्ये, मेन कंपोनेंट्स कोणते कोणते असतात? मॅनेजर कंट्रोल मॅनेजर, येस कंट्रोल मॅनेजर और कंट्रोल प्लेन, कंट्रोल पॅनल तुम्ही म्हणता त्याला. आणि देन त्यानंतर वर्कर नोड असतं. क्लस्टर आहे हा ॲक्च्युली, राईट. क्लस्टर म्हणजेच काय, द ग्रुप ऑफ नोड्स इथे या लँग्वेजमध्ये. द क्लस्टर इट्स नथिंग बट एक मॅनेजर असेल आणि मल्टिपल नोड्स असणार. देन त्यानंतर मॅनेजर म्हणजेच कंट्रोल पॅनलची कोणते इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहे आपण डिस्कस केले. पहिला कंपोनंट कोणता आहे? एपीआय सर्व्हर. एपीआय सर्व्हरचं काय काम असतं? कम्युनिकेशनचं काम असतं. मेन सेंट्रलाइज्ड कम्युनिकेशन सिस्टम इनसाइड युअर क्लस्टर इट्स नथिंग बट व्हॉट? एपीआय सर्व्हर. देन शेड्यूलरचं काय काम असतं? जॉब शेड्यूल करणे किंवा पॉड शेड्यूल करणे. ठीक आहे. याला इन्फॉर्मेशन कोण देणार? एपीआय सर्व्हर देणार. एपीआय सर्व्हरला कोण सांगणार? कंट्रोलर मॅनेजर सांगणार. कंट्रोलर मॅनेजरचं काम काय? ऍक्च्युअल स्टेट अँड डिझायर स्टेट चेक करत राहणे. चेक करताना जर त्याला वाटलं की एखादा पॉड आपल्याला रिक्वायर्ड आहे, सो देन ही विल गिव्ह दिस इन्फॉर्मेशन टू एपीआय सर्व्हर. एपीआय सर्व्हर goes to scheduler and scheduler will schedule this pod. Clear? Then all this information stored in the etcd in the form of key and value format, right? Then all this information collected by kubelet. Kubelet will create a pod, okay? And inside pod, container is created by container engine. And here you see the Docker one. And what is the work of kubeproxy? Kubeproxy is responsible to apply the networking in the cluster. Okay. So pods ला IP वगैरे आणि इंटरनल नेटवर्किंग अप्लाय करायचं काम कोणाचं आहे? kubeproxyचं. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलंय? क्लस्टर कसं काम करतं ते बघितलेलं आहे. ठीक आहे. तर कंट्रोल पॅनलचे काही कंपोनंट्स आहेत आणि वर्कर नोड मधले काही कंपोनंट्स आहेत ते आपण बघितलेले आहे. ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. आणि त्यानंतर आपण काय बघणार आहोत तर कुबेरटीस ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स आता हे कसे काम करतात, कसे क्रिएट करायचे ते आपल्याला बघायचं आहे. सर्वात आधी काय बघतोय आपण? पॉड. पॉड काय आहे तर सर्वात स्मॉल एंटिटी इन युअर कुबेरटीस क्लस्टर. इट्स अ रॅपर अराउंड युअर कंटेनर. Okay, so it's a wrapper around your container and now we need to go and create this pod. Clear आहे? तर आता आपण काय करणार? डायरेक्टली या पॉड साठी कॉन्फिगरेशन फाईल लिहायला सुरुवात करणार. काय करणार आपण? कॉन्फिगरेशन फाईल लिहायला सुरुवात करणार. कमांड लाईनने पण आपण क्रिएट करू शकतो, बट इन्स्टंट ऑफ कमांड लाईन वी लेट्स गो अँड राईट युअर कॉन्फिगरेशन फाईल. सो आता ते कसं लिहायचं तर त्यासाठी लिहायसाठी आपल्याला एक लँग्वेज आपण यूज करणार. ती कोणती लँग्वेज असेल? आपण कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिणार आहोत तर आपण लिहिणार आहोत यामल लँग्वेज मध्ये. ठीक आहे. जर तुम्ही इन्स्टन्स इन्स्टॉल करताय, एखादा EC2 इन्स्टन्स घेताय, तर त्यामध्ये मेक शुअर करायचं की तुमच्याकडे काय असलं पाहिजे? डॉकर अवेलेबल असलं पाहिजे. डॉकर अवेलेबल असेल तर तुम्ही ते काम करू शकता. ठीक आहे. तर आपण काय करणार? सर्वात आधी यामल फाईल लिहायला सुरुवात करू आणि काही कमांड्स आहेत त्या कशा काम करतात ते बघू. ओके. तर इथे आलोय आपण. कुबेरटीसचा आपला एक डायरेक्टरी मी इथे क्रिएट केलेला आहे. सिंपल एक फाईल क्रिएट करणार. फाईलचं नाव लिहितोय मी सिंपलचं pod.yml. ओके. pod.yml. आणि हा कोणती लँग्वेज आहे? यामल लँग्वेज आहे. यामल लँग्वेज बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलंय का? केलंय ना, राईट.
ओके. सो आता पॉड लिहायचा कसा आणि पॉड स्टार्ट कसं करायचं, तर इथे पण काही कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. पॉड इन क्युबरनेटिस तुम्हाला सिंटॅक्स वगैरे सगळं मिळून जाईल ऑफिशियल डॉक्युमेंट्स वरनं. सो कन्फ्युज व्हायची किंवा इकडे तिकडे जायची काहीही गरज नाही. ठीक आहे. सर्वात आधी आपण इथे काय लिहिणार, हा नेम. बट इथे सर्वात आधी आपल्याला लिहावं लागतं की हा जो कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशन कशा थ्रू करतोय, एपीआय सर्व्हर थ्रू करतोय, है ना, एपीआय सर्व्हर थ्रू करतोय. तर आपल्याला आधी हे चेक करावं लागेल की पॉड वगैरे हे जे एपीआय सर्व्हर यूज करणार तर कोणते यूज करणार. कळलं. आता हे जे काही आपण आतापर्यंत पॉड्स ऑब्जेक्ट्स बघितले, हे सगळे ऑब्जेक्ट्स आपल्याला कुठे मिळणार, जसं की पॉड, सर्व्हिसेस, नेम स्पेस, हे जर बघायचं असलं तर कुठे बघणार. तर त्यासाठी सर्वात आधी आपण काय करू, मी किलर कोडाला ओपन करतोय, तिथे आपण काम करू आणि चेक करू मल्टिपल कमांड्स. की आतापर्यंत आपण जे ऑब्जेक्ट्स डिस्कस केले हे ऑब्जेक्ट्स आपल्याला मिळणार कुठून आणि कुबरनेटिस मध्ये हे ऑब्जेक्ट्स आहेत की नाही हे चेक कसं करायचं. राईट. मी तर तुम्हाला सांगितलंय बट तुम्ही चेक करायला पाहिजे ना. तर ते कसं करणार, तर त्यासाठी एक कमांड आपण यूज करतो. ती कमांड आपण यूज करणार API रिसोर्सेस. ओके. सो लेट मी शो यू हाऊ टू. आय होप स्क्रीन विजिबल आहे सर्वांना. ठीक आहे. तर इथे बघा आपण काय करतोय, तर किलर कोडा यूज करतोय. किलर कोडामध्ये आपल्याला कुबरनेटिस वर काम करण्यासाठी प्लेबुक मिळतो आणि तो असतो 1 तासाचा सेशन. ओके. एका साध्या सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस चांगली करू शकतो. तर सर्वात आधी आपण लिहिणार काय, आधी सर्वात आधी तर चेक करायचंय काय की कोणते कोणते ऑब्जेक्ट्स यामध्ये अवेलेबल असणार आणि आपण कोणते बघणार आहोत. आपण जे बघणार आहोत ते तर आपण डिस्कस केलं आहे, पण ते आता इथे बघायचं कसं, तर सिंपल इथे आहे. हा क्युबरनेटिस वर काम करण्यासाठी एक कमांड लाईन CLI आपल्याला यूज करावा लागेल. तो म्हणजेच कोणता कमांड लाईन आपल्याला एक यूज करावा लागेल, तो म्हणजेच कोणता, तर kubectl. कोणता कमांड लाईन, kubectl. ठीक आहे. तर kubectl API -resources ही एक कमांड असेल तुमच्याकडे. या कमांडने तुम्हाला पूर्ण रिसोर्सेसची इन्फॉर्मेशन मिळणार. तर इथे बघा क्युबरनेटिस API रिसोर्सेस ही आपण कमांड एक्झिक्यूट केली आहे आणि इथे तुम्हाला मिळेल पूर्ण ऑब्जेक्ट्स 1 बाय 1 जे पण आपण आता यूज करणार आहोत आणि आणखी जे आपल्याला इन फ्युचर मध्ये कधी ना कधी कामात येतील ते सगळे रिसोर्सेस तुम्हाला इथे मिळतील. तर हे आहे आपले ऑब्जेक्ट्स, कुबरनेटिस ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. तर इथे आपण बघतोय नोड्स, नोड्स बघतोय, नेम स्पेस जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे, नेम स्पेस आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला कसं करायचं, काय करायचं ते बघायचं आहे. वरतून इथे पॉड्स दिसत आहे, पॉड्स नंतर इकडे आपण सर्व्हिसेस बघतोय, सर्व्हिसेस दिसतोय, देन त्यानंतर इकडे आणखी डिप्लॉयमेंट, डीमर सेट, रिप्लिका सेट, स्टेटफुल सेट, ह्या सगळ्या टर्म्स इथे दिसतात. ओके. आणि वन मोर थिंग इथे बघा आणखी काय इन्फॉर्मेशन दिली आहे. तर सर्वात आधी नाव, देन शॉर्ट नेम. शॉर्ट नेम मीन्स त्याचं निकनेम. राईट. जसं माझं सूरजचं निकनेम जे पण कोणी ठेवेल ते राहील. ठीक आहे. असं निकनेम कोणतं आहे नाही मला, बट तुम्ही ठेवू शकता, इट्स ऑन यू. तर इथे बघा पॉडला काय म्हटलं जाते, PO. शॉर्ट नेमने कसं नोट करायचं, PO ने. देन त्यामध्ये आता API व्हर्जन दिलेला आहे, दिसतंय इथे API व्हर्जन. तर हा API व्हर्जन म्हणजे पॉड API व्हर्जन V1 यूज करतो कम्युनिकेशन साठी. API व्हर्जन कोणतं यूज करतो, V1. आणि देन त्यानंतर नेम स्पेस. बघा नेम स्पेस दिलेला इकडे. नेम स्पेस मीन्स पॉड एखाद्या ग्रुपमध्ये जातो की नाही. पॉड एखाद्या ग्रुपमध्ये जात असेल तर ट्रू, येस म्हणजे हा ग्रुपमध्ये जातो.
देन त्यानंतर काइंड लिहिलेलं आहे. काइंड म्हणजेच आता हे काय आहे काइंड? काइंड म्हणजेच आपल्याला YAML फाईलमध्ये, कॉन्फिगरेशन फाईलमध्ये याला प्रॉपरली मेन्शन करायचं असतं. आपण डायरेक्टली पॉड्स वगैरे असं लिहू शकत नाही. आपल्याला काय लिहावं लागतं? काइंड दिस वन. आणि कुबरनेटिस अंडरस्टूड करतो की यस, युजरला काय करायचंय? पॉडवर काम करायचं आहे, पॉड क्रिएट करायचं आहे या पद्धतीने. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन समजली. इथे प्रत्येक ऑब्जेक्ट्स तुम्ही बघू शकता, त्यांचं नेटवर्किंग त्यांचा API व्हर्जन ते कोणता यूज करतात हे बघावं लागेल. हा, API व्हर्जन वेगवेगळ्या दिसेल इथे तुम्हाला का? इट डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट्स यूज केस. इट डिपेंड्स ऑन ऑब्जेक्ट यूज केस. आता इथे बघा, ऍडमिशन रजिस्ट्रेशन हे समथिंग, हे जे काही आहे ऑब्जेक्ट्स हे कशासाठी आहे? ऍडमिशन रजिस्ट्रेशन साठी आहेत, म्हणून त्याचं व्हर्जन काय दिलेलं आहे? ऍडमिशन रजिस्ट्रेशन. देन इथे बघा, डिप्लॉयमेंट सेट, डिप्लॉयमेंट सेट, स्टेटफुल सेट या सर्वांचा API व्हर्जन काय? @v1. तर @v1 हा अपडेटेड व्हर्जन आहे. देन इकडे तुम्हाला दिसेल ऑथोरायझेशन, ऑथेंटिकेशन. तर हे बहुतेक कशासाठी आहे? ऍक्सेस करण्यासाठी. काही टर्म्स किंवा लेट्स कन्सिडर करा युजर मॅनेजमेंट. युजर मॅनेजमेंट मध्ये आपण परमिशन लावतो. तर परमिशन्स रिलेटेड जर आपण ऑब्जेक्ट्स यूज करतोय तर त्यांचा API व्हर्जन काय असेल? ऑथेंटिकेशन, ऑथोरायझेशन या टाईप. ठीक आहे. आणखी ऑटो स्केलिंग आहे. ऑटो स्केलिंग साठी नाव लगेच लिहिण्यात आलं इथे काय? ऑटो स्केलिंग. आणखी नेटवर्किंग रिलेटेड जर तुम्ही इथे ऑब्जेक्ट्स यूज करताय तर त्यांचं व्हर्जन कोणतं राहणार? नेटवर्किंग. तर इथे तुम्हाला चेक करायचं आहे की ऍक्च्युली आपण API व्हर्जन कोणता यूज करणार. ओके. तर हे API व्हर्जन्स आपल्याला यूज करायचे असतात वेन वी आर रायटिंग अ फाईल. वेन वी आर रायटिंग अ फाईल. तर सर्वात आधी फाईल स्टार्ट होते API व्हर्जनने. API व्हर्जन कसं लिहायचं? तर कॅपिटल V. बघा, 2 वर्ड्स असतात इथे आणि 2 वर्ड्सला कंबाईन करण्यासाठी जो सेकंड वर्ड असतो त्याचा फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल असणार. व्हर्जन या पद्धतीने. ओके. आपण फाईल लिहायला सुरुवात करतोय. देन कोलन अँड API व्हर्जन. आता सध्या पॉड साठी कोणता आहे ते चेक करून घ्या. पॉड साठी कोणता आहे? V1. सो V1 आपण इथे लिहिणार. एंटर. API व्हर्जन लिहिला. देन त्यानंतर आपल्याला कशावर काम करायचं आहे? पॉडवर काम करायचं आहे. कुठे गेलं? पॉड. दिस वन. ओके. पॉडवर काम करतोय तर स्मॉल PO व्हर्जन V1 आपण लिहिलेला आहे. नेम स्पेस मेन्शन करायची गरज नाही. आणि काइंड काय आहे? पॉड. कॅपिटल P ने स्टार्ट होतोय, लक्ष द्यायचं. तर इथे आपल्याला काइंड लिहायचं असतो की आपण कशावर काम करतोय. ठीक आहे. तर पॉड, कॅपिटल पॉड. आणि तुमची फाईल या पद्धतीने दिसेल तुम्हाला. ठीक आहे. मी डायरेक्टली फाईल तुम्हाला समजून सांगतोय. इथे बघा काय आहे? काइंड, पॉड. देन त्यानंतर मेटा डेटा. मेटा डेटा म्हणजे काय असते माहितीये का? मेटा डेटा म्हणजे काय असते माहितीये का कोणाला? पॉडची इन्फॉर्मेशन असेल. येस. मेटा डेटा म्हणजे त्याचा मेटा डेटा मीन्स डेटा ऑफ डेटा. एखादी आपण फोटो काढतो माहितीये मग फोनमध्ये फोटो काढला होतो. फोटो म्हणजे काय? फोटो म्हणजे काय? डेटा है ना. फोटो म्हणजे डेटा आहे. बट जर आपण फोटोला डिटेल मध्ये बघितलं तर त्या फोटोचं नाव काय आहे, ती फोटो कोणत्या लोकेशनला काढलेली आहे है ना, त्याचा साईज किती आहे, ह्या सगळ्या टर्म्स आपण बघतो. तो पण काय आहे? तो डेटा आहे. राईट. म्हणजेच आपली एक फोटो तर एक डेटा म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि देन त्या फोटोची जी डिटेल्ड असते त्याला पण आपण डेटा कन्सिडर करतो. देन दॅट्स नथिंग बट व्हॉट? डेटा ऑफ डेटा. म्हणजेच इथे आता आपला पॉड आपण क्रिएट करतोय, बट त्याला नाव कोणतं असलं पाहिजे, त्याला टॅग कोणतं असलं पाहिजे, त्याला आयडेंटिफाय कसं करणार, तर त्यासाठी आपण मेटा डेटा डिफाईन करतो आणि लेबल्स देतो. समजलं?
ठीक आहे. मेटा डेटाच्या आतमध्येच काय आहे, लेबल्स. सो इथे या पॉड साठी नाव येणार कोणतं, माय ऍप, आणि लेबल्स मध्ये लेबल डिफाईन होणार कोणतं, माय ऍप. लेबल मध्ये आता तुम्ही लेबल मध्ये तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता, असं नाहीये की ऍप्स कुबरनेटिसच लिहिलं पाहिजे. ऍप असं पण दिलं तरी चालेल, ठीक आहे, सिंपलचं. ऍप इक्वल्स टू माय ऍप, हा एक मी लेबल प्रोव्हाइड करतोय कुणाला, माझ्या पॉडला. तर नाव असेल माय ऍप आणि लेबल सुद्धा कोणत्या नावाने आहे, माय ऍप. तुम्ही इथे कुठलेही देऊ शकता, माय फर्स्ट ऍप हे जरी लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. तर लेबल्स म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, हे ऍक्च्युली टॅग्स असतात, है ना. कशासाठी यूज केल्या जातात, एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन साठी. कशासाठी यूज केल्या जातात, एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन साठी. नॉर्मली टर्म तुम्हाला माहिती आहे. जर मी माझं नाव तर ऍक्च्युली सूरज आहे, बट जेव्हा मी या इथे येतो क्लासरूम मध्ये, तेव्हा मला लेबल कोणतं असते, टीचर. माझी ओळख कशी असते, टीचर. म्हणजे एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन झालं ना ते. तर सेम हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की लेबल्स आणि टॅग्स कशासाठी यूज होतात, एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन साठी, ठीक आहे. देन आता हे झालं पॉड. आणि इथे तुम्ही इमेज मध्ये बघा, ओके, नो वरीज. सो इमेज मध्ये जर बघितलं, इमेज मध्ये काय असते, पॉड. तर आपण पॉड क्रिएट केलाय, बट त्याच्या आतमध्ये कंटेनर क्रिएट केलाय का, नाही. तर त्याच्या आतमध्ये कंटेनर म्हणजेच ही इन्फॉर्मेशन. पॉडच्या आतमध्ये कंटेनर आहे, पॉडच्या आतमध्ये कंटेनर आहे, तर ते आपण लिहिणार स्पेसिफिकेशन मध्ये. ओके. तर पॉड, दिस वन इज द पॉड, आणि पॉडच्या आतमध्ये हा एक कंटेनर्स लिहिलेले आहे आपण. आणि पहिला कंटेनर, त्याचं नाव काय दिलेलं आहे आपण, माय ऍप्स. ठीक आहे, तुम्ही दुसरं कुठलं नाव लिहिलं तरी चालेल, बट मी इथे कन्फ्युजन नको म्हणून मी त्याचं नाव सारखं ठेवतोय. तर पॉडचं नाव पण मी माय ऍप ठेवतोय, आणि त्याच्या आतमध्ये कंटेनर जो आहे त्याचं नाव सुद्धा मी काय ठेवतोय, माय ऍप. ओके. देन आता हा जो कंटेनर क्रिएट करणार आपण, आता तुम्हाला आयडिया असेल कंटेनर कसं क्रिएट होतं. डॉकर कंपोजची फाईल बघितली आपण, माहितीये. डॉकर कंपोज मध्ये पण सेम आपण इमेज लिहिलेली आहे, आणि इमेज इथे कोणती असायला पाहिजे, जो कंटेनर तुम्हाला क्रिएट करायचं आहे त्या कंटेनरची इमेज. आता इमेज कुठून घ्यायची, डॉकर हब वरून घ्यायची, बरोबर, ठीक आहे. डॉकर हब वर आपण आपल्या इमेजेस ठेवले आहेत का, आपण आपल्या इमेजेस ठेवलेले आहेत. आणि ते कसं लिहिलेलं होतं आपण, इमेज वाला पोर्शन, तर इथे बघा, सी दिसतंय. तर आपण हा क्रिएट करून बघू, इमेज वाला. इमेज आपल्या पॉड मध्ये घेणार, आणि हा इथे, ठीक आहे. तर आता ही इमेज कुठून येते, आपल्या डॉकर हब वरनं. क्लिअर झालं, ठीक आहे. तर याचा एक कंटेनर क्रिएट होणार, आणि हा कंटेनर कुणाच्या आतमध्ये आहे, पॉडच्या आतमध्ये आहे. एवढं क्लिअर झालं. खूप इझी आहे, काही कठीण नाहीये, फक्त व्यवस्थित अंडरस्टूड करा. इमेजला समोर ठेवायचं, आपण पॉड क्रिएट करतोय, पॉडला नाव देतोय, आणि पॉडच्या आतमध्ये काय असायला पाहिजे, कंटेनर. तर हा असेल तुमचा कंटेनर्स, ठीक आहे. कंटेनर्स आहे म्हणजेच एक पेक्षा जास्त कंटेनर क्रिएट करू शकतो. बघा लिस्ट दिलेली आहे, लिस्ट, एक पेक्षा जास्त कंटेनर. दुसरा कंटेनर क्रिएट करायचा आहे का, तर फक्त एवढं पोर्शन कॉपी करा आणि इथे पेस्ट करा, ठीक आहे. फक्त इमेजचे नाव चेंज करून टाकायचे, इमेज आणि पोर्ट नंबर चेंज करायचं. आता आपल्याकडे दुसरी इमेज सुद्धा आहे. दुसरी इमेज कोणती आहे, ती अपाचे वाली. ही इमेज आपण घेऊ शकतो दुसरा कंटेनर क्रिएट करण्यासाठी, आणि इथे नाव चेंज करणार माय ऍप 2. ओके. तर आता बघा, इथे बघा, दोन कंटेनर्स क्रिएट होणार कुठे, एकाच पॉड मध्ये. बट दिस इज नॉट अ गुड वे. कारण काय, HTTP चालत नाहीये, तर हा सुद्धा टर्मिनेट होऊ शकतो, आणि हे दोन्ही टर्मिनेट झाले तर आपला जो पॉड आहे तो पॉड टर्मिनेट होईल. कळतंय,
ठीक आहे, यांना टाईटली कपल्ड म्हणतात. ओके, इथपर्यंत समजलंय ऑनलाईन. ठीक आहे, तर हा झाला पॉड आणि हा त्यामधला कंटेनर. आणखी काय काय टर्म्स आहेत इथे ते बघा. तर इमेज आपण लिहिलेली आहे आणि याला नाव सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर आपण काय करतो, रिसोर्स काय लिहितो इथे, रिसोर्स ब्लॉक लिहितोय. काय, रिसोर्स ब्लॉक म्हणजेच या कंटेनरने, या पॉडने किती रिसोर्स यूज करायला पाहिजे. आता रिसोर्स म्हणजेच काय, तर तुमचं सीपीयू आणि मेमरी. तुमचं काय असणार, सीपीयू आणि मेमरी या कंटेनरसाठी तुम्ही किती अलॉट करताय. बरं नाही का, कशाला ठीक आहे. तर रिसोर्सेस मध्ये आपण सीपीयू आणि मेमरी या पॉड साठी किती अलॉट करतोय ते इथे देणार. ओके, तर इथे बघा लिमिट्स, रिसोर्स मध्ये लिमिट्स. तर मॅक्झिमम मेमरी किती यूज करणार, 120. आता याचं हे काय म्हणतात त्याला, मार्क असते, मार्क आहे ना, के जी वगैरे वगैरे लिहितो ना आपण. तर सीपीयू ला कॅल्क्युलेट करण्यासाठी हे मार्क्स आहेत. तर 500 M आणि मेमरी कॅल्क्युलेट करण्यासाठी MI. ठीक आहे, MB आणि 500 कोर असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, मिली कोर असं मे बी, आय एम नॉट शुअर, थोडं कन्फ्युजन. ओके, बट हे कळलं कसं आहे. रिसोर्सेस आपण अलॉट करतोय या पॉडसाठी. आपण सध्या एकच पॉड कन्सिडर करू, एक्स्ट्रा आपल्याला नाही करायचं क्रिएट. नेक्स्ट, एक्स्ट्रा कंटेनर आपण काढून टाकलाय, एकच कंटेनर क्रिएट करतोय. तर या पॉडमध्ये आता हा बघा पोर्ट नंबर दिलेला आहे की हा जो कंटेनर आहे, हा कंटेनर कशावर चालू आहे, HTTPचा आहे ना. तर इथे आता यामध्ये आपल्याला पोर्ट पण देणे आवश्यक असणार, कारण या पोर्टवरच तो कंटेनर चालू असणार, तो ऍप्लिकेशनचा पोर्ट असेल. तर इथे पोर्ट्स देतोय आणि पोर्ट्स मध्ये पहिला पोर्ट कोणता असेल आपला, कोणती ऍप्लिकेशन आहे, HTTP. तर इथे पोर्ट नंबर दे. आलं लक्षात. तर या पद्धतीने एक छोटीशी सिंपलसी पॉड तुम्ही क्रिएट करताय. कोणतं काम करून बघितलं तुम्ही आता, हे जे पॉड आहे हे पॉड तुम्ही क्रिएट करताय. ठीक आहे, पॉड आणि पॉडच्या आतमध्ये कंटेनर. आणि मेक शुअर की डॉकर अवेलेबल असलं पाहिजे. तर आपण जर किलर कोडवर बघतोय, याला मी रिफ्रेश करते बघा, अशा पद्धतीने तुमचं सेशन आउट होतं. फक्त रिफ्रेश करायचं, परत स्टार्ट होईल. ठीक आहे, तर इथे चेक करा एकदा, डॉकर अवेलेबल असणं आवश्यक आहे. डॉकर -हायफन वर्जन आहे का, येस आहे. kubectl -हायफन वर्जन, जर कुबरनेटिस वर काम करतोय आपण तर ह्या टर्म्स असणे आवश्यक आहे. ओके, सो डॉकर अवेलेबल आहे, kubectl सुद्धा अवेलेबल आहे, हे मेक शुअर करायचं. इथे ऑलरेडी आपल्याला डाउनलोड मिळतं, बट नाही आहे तर तुम्ही काय करणार, डाउनलोड करणार. जर तुम्ही EC2 इन्स्टन्स यूज करताय तर तुम्हाला ह्या दोन टर्म डाउनलोड कराव्या लागतील. आणि डाउनलोड करणं खूप इझी आहे, डॉकर इन्स्टॉलेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. राहिलं काय, kubectl इन्स्टॉल कसं करायचं. तर kubectl इन्स्टॉल करण्यासाठी kubectl इन्स्टॉल ऑन उबंतू ऑफिशियल AWS आणि कुबरनेटिसचा पेज यूज करायचा, किंवा लॉट्स ऑफ थिंग्स आर अवेलेबल टू इन्स्टॉल kubectl, राईट. इन्स्टॉल टूल्स, बट मी जो यूज करतो kubectl इन्स्टॉल करण्यासाठी हा डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे,
सेटअप kubectl. तर AWS डॉक्युमेंट आहे, याला यूज करायचं, खूप इझी आहे. इन्स्टॉल और अपडेट kubectl लिनक्स, आणि इथे तुम्हाला मिळणार पूर्ण प्रोसेस. तो कुठला वर्जन घ्यायचा, आता सध्या कुबरनेटिसचा वर्जन सुरू आहे 1.35. इथे पण तुम्ही बघा 1.35 दिसतोय, हा 1.35 यूज होतोय. लेटेस्ट वर्जन आहे कुबरनेटिसचा, तर एक लेटेस्ट वर्जन तुम्ही डाउनलोड करा और एक डाउन वाला करा जो की एकदम स्टेबल असेल. ठीक आहे, तर इन्स्टॉलेशन तुम्हाला इथून करता येईल, फक्त प्रोसेस ही फॉलो करायची आहे अँड देन युअर kubectl विल बी अवेलेबल फॉर यू टू वर्क ऑन Kubernetes. kubectl ही कमांड लाईन आवश्यक आहे आणि डॉकर आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. नाव git क्लोन, आपण इथे रेपॉझिटरी क्लोन करू आपली आणि त्या फाईलला एक्झिक्यूट करून बघू. सर्वात आधी इथून कमिट करतोय मी pod k8s file added. रिसोर्सेस तुम्ही सध्या काढले तर तो ऑटोमॅटिक ज्याला जेवढे घ्यायचे तेवढे घेईल तो रिसोर्सेस. आता आपण आपल्या डेटा रिलेटेड शोर नाही आहोत, स्टोरेज रिलेटेड आणि मेमरी रिलेटेड, तर आपण काढलं तरी चालेल. ठीक आहे, बट ठीक आहे आपण यूज करतोय, काही इश्यू नाही. इथे आपल्याला गेट क्लोन करायचं आहे, काय रेपॉझिटरी, आणि एक्झिक्यूट करून बघायचं आहे आपली फाईल. GitHub पुश नाही झाला का अजून? कमांड लाईनने थोडा इश्यूज आहे, कमांड लाईनने लवकर होईल. git status git origin main. ओके, पुश झालेलं दिसतंय, म्हणजेच इकडे आलेलं असेल. येस, k8s अवेलेबल आहे गिटहब मध्ये. आता आपण याला क्लोन करू शकतो रिपॉझिटरीला. कॉपी and now come to killer coda and here simply paste it, enter. आलाय. नेक्स्ट काय करणार, आपण त्या फाईलला एक्झिक्यूट करून बघणार. तो cd batch नंतर cd k8s and here we have our file ls pod.yml. आता याला एक्झिक्यूट करून बघू. तर कमांड काय असणार आहे, kubectl apply -f for file and then pod.yml. okay, so enter. see, pod my app created. कळलं का? ओके, सो इथे बघा आता हे क्रिएट झालंय, तर बघायचं कसं. आपण डॉकर मध्ये docker ps कमांड यूज करायचो. तर इथे कोणती कमांड आहे, kubectl get. कोणती कमांड आहे, kubectl get. जे पण तुम्हाला बघायचं असेल फक्त गेट करायचं. pods सी माय ॲप रनिंग. आणि डिटेल मध्ये बघायचं असेल तर -o वाईट. काय बघणार, -o वाईट. बघा, तर आधी तर आपल्याला एवढीच इन्फॉर्मेशन आली. आता बघा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, IP ॲड्रेस पण दिसतोय, कोणत्या नोडवर सुरू आहे ते दिसतंय. आणि हा नोड 1 म्हणजे काय,
नोड 1 म्हणजेच आपला इथे वर्कर नोड. नोड 1 म्हणजेच वर्कर नोड. आणि आता बघा हे पण चेक करायचं असेल की आपल्याकडे किती नोड्स अवेलेबल आहे. 1 2 आहेत का. आणि कंट्रोल पॅनल असे 3 असायला पाहिजे. 3 किंवा 2 तरी असायलाच पाहिजे. एक कंट्रोल पॅनल, एक वर्कर नोड. बरोबर. तर हा जो एन्व्हायरमेंट असतो याला क्युबेडियम एन्व्हायरमेंट म्हणतात. सो लेट्स सी इथे कोणता अवेलेबल आहे. तर इथे क्युबेडियम दिसतंय. ठीक आहे. क्युबेडियम म्हणजेच एक असणार कंट्रोल मॅनेजर आणि दुसरा कोण असेल स्लेव्ह नोड. ठीक आहे. सो अगेन गेट पॉड आणि पॉडच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे नोड्स. तर आपल्याकडे चेक करायचं की कोणकोणते अवेलेबल आहे नोड्स. तर नोड 1 आणि कंट्रोल प्लेन जस्ट सेम ॲज दिस इमेज. कंट्रोल पॅनल आहे आणि वर्कर नोड एक आहे. नावं तुमचे वेगळे चेंज असू शकतात. इथे कंट्रोल प्लेन म्हटलं जातं आणि इथे नोड 1 बोललेलं आहे त्याला. वर्कर नोड 1 आणि कंट्रोल प्लेन. ठीक आहे. कळलं का इथपर्यंत. यांना पण तुम्ही डिटेल IP वगैरे चेक करू शकता. -o वाईड. ठीक आहे. तर ईच याची आपल्याला IP ॲड्रेस मिळणार. कोणता OS चालू आहे ते. उबंतू OS चालू आहे त्यामध्ये आणि कर्नल व्हर्जन समथिंग असं देत आहे. आणि त्याचं काहीतरी कंटेनर रनटाईम. तर कंटेनर रनटाईमचा कंटेनर D चालू आहे इथे. ठीक आहे. समजलं. एवढं कळलं का ते सांगा. आणि जे कमांड्स आहे ते इथेच टाकायचे. ते इन्स्टॉलेशनसाठी कोणते इन्स्टॉलेशन. की क्युबरनेटिस कंट्रोल पॅनल, क्युबरनेटिस आणि डॉकरचे. डॉकर इन्स्टॉलेशन तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ना. ओपन ते झाल्यानंतर इथे टाकायचं. इथे चेक करण्यासाठी जर पाहिजे असेल कमांड्स तर इथेच टाकून चेक करायचं का. काय चेक करायचंय. डॉकरचं व्हर्जन. डॉकरचं व्हर्जन असं चेक करायचं. आणि क्युबरनेटिस साठी इन्स्टॉलेशनसाठी इथेच कमांड टाकायचं का. तिथे kubectl व्हर्जन चेक करायचं. kubectl अवेलेबल आहे बट हे इन्स्टॉल करावं लागेल. इन्स्टॉल करण्यासाठी AWSचं kubectl इन्स्टॉलेशनचा पेज बघायचं. हा मग हे जी कमांड्स आहेत ते कमांड्स कुठे टाकायचे. कुठे टाकायच्या. इन्स्टॉलेशन साठी जिथे पण EC2 इन्स्टन्सवर इन्स्टॉल करतोय किंवा इथे करतोय ते इथे ऑलरेडी अवेलेबल आहे. तर परत करणार का आपण. जिथे इन्स्टॉलेशन हे किलर कोडा पण यूज केलं तर चालतं का. हे थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे ना किलर कोडा. किलर कोडा हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे क्युबरनेटिसच्या प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे. हे काही प्लॅटफॉर्म हे फक्त प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. हे काही आता आपलं आपल्या प्रोजेक्ट रिलेटेड आपल्याला इथे काहीच नाही करायचं. इथे फक्त प्रॅक्टिस होतं. बाकी सगळं EC2 वरच करायचं आपल्याला. EC2 वर करायचं. ओके. EC2 वर इन्स्टन्स क्रिएट करायचा ते पण सांगणार मी तुम्हाला. डोंट वरी. EC2 वर इन्स्टन्स करून डॉकर इन्स्टॉल करून कुबरनेटिस इन्स्टॉल करून आपण तिथे पण काम करू. डोंट वरी. ओके. हो सर. तर हा एन्व्हायरमेंट समजला सध्या तरी काय होणार आहे कसं होणार आहे. तर इन्स्टॉलेशन ते नंतर सांगतो मी. डोंट वरी. बट सध्या ह्या बेसिक कमांड्स बघून घ्या. काय बघतोय आपण. तर kubectl गेट नोड्स. आपल्याकडे कोणते नोड्स आहेत आणि इन डिटेल इन्फॉर्मेशन -o वाईडने मिळेल. पॉड्स आपण आता क्रिएट केले आहे तर पॉड्स आपण बघू शकतो. इन डिटेल बघायचं असेल तर -o वाईड बघावं लागेल. आणि हा जो IP आहे हा कशाचा IP आहे आपल्या पॉडचा IP आहे. आणि याला जर आपण कर्ल करून बघितलं 192.168.1.191 तर बघा आपला जे आपण डॉकर फाईल क्रिएट करून इमेज बनवलेली क्रिएट केलेली आहे आणि तेच आपण यूज करतोय ते इथे दिसतंय. हॅलो दिस इज डॉकर CP टेस्ट. कारण आपल्या इमेज मध्ये तोच कंटेंट लिहिलेला आहे. हा नोड 2 का नाही शो होतो. काय नोड 2 हा इथे शो का नाही आहे ना. नोड 2 आपल्या मध्ये त्याच्यामुळे इथे जे अवेलेबल आहे ते शो होणार ना. नोड 2 अवेलेबलच नाही तर तो दिसणार कसा. इथे फक्त कंट्रोल प्लेन आणि एक वर्कर नोड दिलेला आहे.
आणि हे रिक्वायरमेंट असते आपलं. इथे इमेज मध्ये वर्कर नोड 2 दिसतंय, याचं सोडून द्या. आपल्याला 2 ची रिक्वायरमेंट आहे. वर्कर नोड 2 पण असेल, 3 पण असेल, 4 पण असेल, 5 पण असेल. इट डिपेंड्स ऑन युअर वर्क अँड रिक्वायरमेंट. बट आपल्याला सध्याचं काम करून बघायचं असेल तर आपल्याला कंट्रोल पॅनलची रिक्वायरमेंट आहे आणि एका वर्कर नोडची रिक्वायरमेंट आहे, जे की इथे फुलफिल होतीये. समजा, दुसरा नोड असलाच पाहिजे गरजेचं काही नाहीये. तुम्ही 2 नोड ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा. आपल्याकडे जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण करू. आणि हा जो प्रॅक्टिस एन्व्हायरमेंट आहे हा आपल्याला काय प्रोव्हाइड करतोय, तर एक वर्कर नोड, नोड 1 आणि एक कंट्रोल मॅनेजर, कंट्रोल प्लेन. कळलं का? हो सर. ओके. आणखी काय कमांड बघायला? आता बघा, आपण पॉड तर क्रिएट केलं आहे आणि पॉडला आपण ऍक्सेस पण करून बघू शकतोय. ठीक आहे, ऍक्सेस होतोय. आता ह्या पॉडला आपण बाहेरून कसं ऍक्सेस करणार, समजलं? बघा, आता या पॉडला जर बाहेरून ऍक्सेस करायचं असेल तर दुसरा ऑब्जेक्ट असतो इथे, जो की आपण डिस्कस केला आहे, तो म्हणजे सर्व्हिस. कोणता ऑब्जेक्ट आहे हे? सर्व्हिस. ठीक आहे. तर किती सर्व्हिसेस असणार? 3 टाईपच्या. कोणत्या? क्लस्टर आयपी, नोड पोर्ट आणि लोड बॅलेन्सर. क्लस्टर आयपी कशासाठी यूज होणार? पॉड टू पॉड कम्युनिकेशन करायचं असेल तेव्हा. आणि नोड पोर्ट कशासाठी यूज केला जातो? त्याला एक्सपोज करण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर पोर्ट नंबरवर. ओके, तर आपण करून बघू. सो इथे बघू आपण की सर्व्हिस एक बाय डिफॉल्ट जी अवेलेबल आहे ती कोणती आहे? क्लस्टर आयपी आहे की नाही चेक करा. kubectl get svc. आता हे svc का बरं लिहितोय? शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? सर्व्हिसचा. शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? सर्व्हिसचा. तुम्ही पूर्ण सर्व्हिस लिहा. तर मिळेल बघा, इथे दिसतंय एक क्लस्टर आयपी आणि ही क्लस्टर आयपी बाय डिफॉल्ट एक अवेलेबल असणार. इंटरनल कम्युनिकेशन यांनी पॉसिबल होईल पॉड टू पॉड. ओके. बट आता आपल्याला काय करायचं आहे? आपला जो पॉड आहे हा पॉड एक्सपोज करायचा आहे आणि ते पॉसिबल होईल विथ द हेल्प ऑफ नोड पोर्ट सर्व्हिस. कोणती सर्व्हिस? नोड पोर्ट सर्व्हिस. ठीक आहे. तर ते क्रिएट करायचं कसं हे आपण बघू. राईट. तर त्यासाठी सुद्धा अगेन आपण काय करणार? फाईल लिहिणार. और डायरेक्टली कमांड लाईनने करू शकतो आपण. डायरेक्टली आपण कमांड लाईनने करू शकतो. फाईल कशी क्रिएट करायची ते एवढं समजलं. ठीक आहे. आपण एक काम करू, कमांड लाईनने पॉड कसा क्रिएट करायचा ते पण बघू. तर कमांड लाईनने पॉड क्रिएट करण्यासाठी सिंपल आहे रन कमांड. हे आपण यूज करणार. कोणती कमांड? kubectl रन कमांड. डॉकर मध्ये बघितलंय आपण डॉकर रन बघितलंय का? डॉकर रन कमांड काय करायची? एक कंटेनर क्रिएट करायची ना. हा, तर सेम कमांड इथे आपल्याला यूज करायची आहे बट kubectl सोबत करायची आहे. सो इथे काय असणार? kubectl रन पॉड. kubectl रन पॉड. पॉड म्हणजे पॉडचं नाव देऊ आपण माय ऍप टू समथिंग. ठीक आहे. kubectl रन पॉड आणि हायफन इमेज द्यायचे. इथे काय द्यायचं? हायफन इमेज. डायरेक्ट कमांड लाईनने करतोय आपण. करून बघितलं आहे युजिंग कॉन्फिगरेशन फाईल. याच प्रोसेसने जायचं असतं आपल्याला. कॉन्फिगरेशन फाईलच क्रिएट करायची असते. बट आता जर तुम्हाला कमांड लाईनने करून बघायचं असेल तर आपण करू शकतो. हिअर kubectl रन माय ऍप आणि हायफन इमेज httpd सिंपल एंटर करायचं. बघा पॉड क्रिएट झाला. फाईल लिहिली का आपण आता? नाही. आपण डायरेक्ट कमांडने क्रिएट केलं. बट कमांड लाईनने डायरेक्ट पॉड क्रिएट करत नाही आपण कॉन्फिगरेशन फाईल थ्रू जातो. ओके. ठीक आहे. तर हा पॉड पण बघू. kubectl गेट पॉड. तर बघा दुसरा आलाय माय ऍप 2 अवेलेबल झालाय.
आणि याला जर एक्सेस करून बघायचं असेल तर हायफन वाईट करू आणि IP घेऊ आणि कर्ल करून बघा 192.168.1.58 है ना. एंटर बघा, इट वर्क्स. HTTPD चा डिफॉल्ट पेज इथे अवेलेबल दिसतोय. आता याला जर आपल्याला एक्सेस करायचं असेल तर कमांड लाईनच एक्सपोज करू शकतो आपण. kubectl एक्सपोज कमांड यूज करतो आपण. कोणती? एक्सपोज. kubectl एक्सपोज. काय एक्सपोज करायचंय? पॉडचं नाव द्यायचंय माय पॉड माय ॲप 2. माय ॲप 2 ला आपण एक्सपोज करतोय. ओके. आणि कोणत्या सर्व्हिसवर एक्सपोज करायचंय तर हायफन टाईप. इथे काय देणार? हायफन टाईप आणि सर्व्हिसचं टाईप नोड पोर्ट. कसं लिहितात तर पहिला N कॅपिटल आणि नंतर न P कॅपिटल. नोड पोर्ट. ओके, दॅट्स इट. अँड देन आणखी काय द्यायचंय का आपल्याला? एंटर फ्लॅग हायफन पोर्ट आणि कोणता पोर्ट नंबर असतो याचा? 80 है ना. 80. एंटर. सी इथे काय दिसतंय? सर्व्हिस. काय सर्व्हिस आहे? आणि माय ॲप 2 या नावाची एक सर्व्हिस ऑटोमॅटिक क्रिएट झाली आणि त्यावर हा पॉड एक्सपोज झाला. आता ते सेम नाव का बरं घेतलं? कारण ते कन्फ्युजन नको. ओके. पॉड आहे माय ॲप 2 आणि तो सर्व्हिस क्रिएट झाली आहे कोणती? माय ॲप 2. सो चेक आउट द सर्व्हिस. गेट सर्व्हिसेस. हिअर सी माय ॲप 2 सर्व्हिस क्रिएट झाली आहे. कोणत्या टाईपची सर्व्हिस आहे? नोड पोर्ट. क्लस्टर IP एक अलॉट होतो याला इंटरनल कम्युनिकेशन साठी. अँड देन इथे बघा एक रॅन्डम पोर्ट नंबरवर हे एक्सपोज झालेलं आहे 30479 आणि आपण हे चेक पण करू शकतो 32479 ट्रॅफिक पोर्ट. कुठला असेल हा पोर्ट? हा तुमच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये अवेलेबल पाहिजे. सिक्युरिटी ग्रुपमध्ये अवेलेबल पाहिजे. देन तुम्ही पब्लिक IP ने त्याला एक्सेस करणार. हे ऑलरेडी प्रोसेस आपल्याला माहिती आहे. पण इथून जर करून बघायचं असेल तर करणार कसं? तर 30479 30479 कोणता पोर्ट फॉरवर्ड होणार? 80 ऍक्सेस. सी इट वर्क्स. आलाय बरोबर ना. हा, तर हा एक प्रोसेस आहे कमांड लाईनने काम करण्याचा. कशाने? कमांड लाईनने काम करण्याचा. कमांड लाईनने आणखी काय करू शकतो? तर कमांड लाईनने सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. एक्सपोज कसं करायचं समजलं. नेक्स्ट API सर्व्हर वाली कमांड आपण बघितली. याने काय होतं? याने काय होईल? आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल ऑब्जेक्ट रिलेटेड. सी हे पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत आपल्याकडे आणि त्यांचे वर्जन्स कोणते आहेत, त्यांचा काइंड काय आहे. पॉड कसं क्रिएट करायचा ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. रन पॉड. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट नेम सर्व्हर. एक्सपोज कसं करायचं ते बघितलं आपण आता. ओके. हा, नाव आपण बघू काय. नेम स्पेस क्रिएट कसं करायचं. नेम स्पेस म्हणजेच डिफरंट फोल्डर्स. ठीक आहे. तर ते नेक्स्ट याच्यात बघू. इथपर्यंत समजलंय. ओके, इथे थांबतोय मी थोडं.